सो हेलो बच्चों, आज आपण ॲनिमल हजबंड्री एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शनचा सेकंड पार्ट आपण स्टार्ट करणार आहेत. प्लांट ब्रीडिंगचा कंप्लीट आपण सेक्शन केलेला आहे आणि आपण नेक्स्ट सेक्शनवरती उतरतो आहे, तर दॅट इज युअर ॲनिमल हजबंड्री. ह्याच्यामध्ये आपण ॲनिमल ब्रीडिंगनं कसं फूड प्रोडक्शन आणि लाईफस्टाईल प्रोडक्शन वाढवू शकतो त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ ॲनिमल हजबंड्री. ॲनिमल हजबंड्री काय, हे एक ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसच आहे ऑफ ब्रीडिंग अँड रेझिंग लाईफस्टॉक. आता क्वेश्चन सगळ्यात पहिलं मुलांना येतो की सर लाईफस्टॉक्समध्ये काय येतं नक्की, व्हॉट डू यू मीन बाय लाईफस्टॉक्स. तर लाईफस्टॉक्समध्ये आपले मिल्कसाठी काव, बफेलो, ठीक आहे, देन फिशेस विच वी ईट. त्याच्यानंतर आपण समजा म्हटलो की बर्ड्समध्ये आपण म्हणतोय की पोल्ट्री आहे, ठीक आहे ना, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण गोट म्हटलं विच इज एडिबल, त्यांचे प्रोडक्ट्स किंवा त्यांना आपण जे खातोय हे सगळे तुमच्या कशा येतात, लाईफ स्टॉक्स, म्हणजे जिवंत स्टॉक आहे फूडचा, तो त्याला आपण म्हणतो लाईफ स्टॉक्स. ठीक आहे. आता इट इज नॉट ओनली अ स्किल ऑफ फार्मर बट ऑल्सो इज ॲज मच ॲज अ सायन्स ॲज इट इज अन आर्ट. ते म्हणतात की ॲनिमल हजबंड्री परफॉर्म करणं एक आर्टचा प्रकार आहे, कारण की त्यांना ते ॲनिमल्सला तेवढं ट्रेन करणं, त्यांना जपणं, त्यांचं जेवण बघणं, त्यांना स्वच्छ ठेवणं, त्यांचे हायजीन मेंटेन ठेवणं किंवा त्यांचे डिझीज फ्री त्यांना मेंटेन ठेवण्यासाठी हे पूर्ण एक प्रोसेस जे फार्मर परफॉर्म करतोय, तर ते एक डेफिनेटली नॉट जस्ट अ सायन्स, इट्स अन कम्प्लीट आर्ट दॅट हॅज बीन परफॉर्म्ड. आता ॲनिमल हजबंड्री डील्स विथ केअर. त्याच्यात होतं काय, केअर अँड ब्रीडिंग ऑफ लाईफ स्टॉक्स. लाईक बघा काय काय लाईफ स्टॉक्स, बफेलोज, काउज, पिग्स, हॉर्सेस, कॅटल, शीप, कॅमल्स, गोट्स एक्सेट्रा, विच आर युजफुल टू ह्युमन्स. डेफिनेटली हे युजफुल आहेत आपल्या ह्युमन्सला. इट ऑल्सो इन्क्लूड्स पोल्ट्री, त्यानंतर फिश फार्मिंग, बी कीपिंग, सेरिकल्चर. सेरिकल्चर जर तुम्हाला माहिती असेल तर सिल्क डेव्हलपमेंट जे असते तिथे सेरिकल्चरच्या अंडर येते. आणि लॅक कल्चर, लॅकमध्ये एक लॅक म्हणून एक मटेरियल असतो, त्याच्यापासून खेळणे, बांगड्या, हे सगळं बनवलं जातं. तो लॅक कल्चर पण एक इन्सेक्ट थ्रू आपण लॅका म्हणून एक इन्सेक्ट आहे, तर त्याच्यापासून आपण ते लॅक बनवून घेतो. लक्षात येतं. तो हे सगळ्यांची फार्मिंग सुद्धा काय आहे, एक प्रकारे ॲनिमल हजबंड्रीच आहे. पुढे ॲनिमल्स लाईक हनी बीज, silkworms, prawns, crabs, birds, fish, pig, cattle, sheep, and camels have been used by humans for the product like milk, egg, meat, wool, honey, silk, etc. ह्या सगळ्या प्रोडक्टसाठी आपण त्यांना यूज करतो. आणि ते यूज करण्यासाठी जे त्यांचे आपण ब्रीडिंग करतो ना, तर ते ब्रीडिंग बेसिकली आहे ॲनिमल हजबंड्री. काय आहे ते, ॲनिमल हजबंड्री. क्लिअर आहे, काय डाऊट आहे याच्यात कोणाला. नाव नेक्स्ट, ड्युरिंग द कन्व्हेन्शनल प्रॅक्टिस. आता कन्व्हेन्शनल म्हणजे काय, दरवेळेस मी सांगतो कन्व्हेन्शनल म्हटलं की जुनी प्रॅक्टिस आहे. काय, जुनी प्रॅक्टिस. तर जुनी प्रॅक्टिस जी आहे, ड्युरिंग कन्व्हेन्शनल प्रॅक्टिस ऑफ ॲनिमल ब्रीडिंग जस्ट टेकिंग केअर इज नॉट इनफ. आता जुन्या प्रॅक्टिसमध्ये फक्त आपण त्यांची काळजी घ्यायचो इज नॉट इनफ टू गिव्ह मॅक्सिमम विल्ड. म्हणजे त्यांना स्वच्छ ठेवणे, त्यांना चारा टाकणे फक्त इनफ नाही आहे, तर त्यांना आपण काय चारा टाकतोय ते डिफाईन करणे, त्यांना टेम्परेचर चांगलं मिळालं पाहिजे, हायजीन चांगली असली पाहिजे, त्यांच्या वॅक्सिनेशन झाल्या पाहिजेत. हे सगळ्या गोष्टी जर आपण काळजीपूर्वक केल्या तर ते मे बी आपलं प्रोडक्ट काय होणार आहे, वाढणार आहे. तो बघा, सो ऑल दो इंडिया अँड चायना हॅव, बघा इंडिया अँड चायना हॅव 70% ऑफ वर्ल्ड्स लाईफ स्टॉक. जगाचा सगळ्यात जास्त लाईफ स्टॉक इंडियन चायनाकडेच आहे, पण तरी पण प्रोडक्ट किती कंट्रीब्यूट करते, फक्त हार्डली 25% ऑफ वर्ल्ड फार्म प्रोड्यूस. म्हणजे याचा अर्थ आपल्या कंट्रीजकडे, आपल्यासारख्या कंट्रीजकडे, चायना असेल, इंडिया असेल, तर त्यांच्याकडे लाईफ स्टॉक 70% जरी असला तरी या लाईफ स्टॉक्समधून आपण हार्डली 25% जगाचं काय करतोय, लाईफ स्टॉक प्रोडक्ट प्रोड्यूस करतोय. तो खूप कमी आहे. तो बघा, सो प्रोफेशनल अप्रोच इज नीडेड. मग आता काय, जुन्या पद्धतीनं कन्व्हेन्शनल मेथडनं तर इनफ नाही आहे, आपल्याला काय करायला लागेल, प्रोफेशनल अप्रोच करणं गरजेचं आहे टू बूस्ट द प्रोडक्शन. मग इट रिक्वायर्स, काय काय रिक्वायर्ड असतं, मॅनेजमेंट त्यांचं इम्प्रूव्ह केलं पाहिजे, सायंटिफिक मॅनरनं आपल्याला मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. पुढं नवीन टेक्नॉलॉजीज आणणं गरजेचं आहे, न्यू टेक्नॉलॉजीज टू बी एम्प्लॉइड इन व्हेरियस फार्म सिस्टम टू अचीव इम्प्रूव्हमेंट इन क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. इंडस्ट्रियल प्रिन्सिपल ऑफ प्रोडक्शन, बघा इंडस्ट्रियल प्रिन्सिपल्स यूज करायला लागतील, ऑफ प्रोडक्शन, प्रोसेसिंग अँड मार्केटिंग आर टू बी एम्प्लॉइड. ह्या सगळ्या गोष्टी इंडस्ट्रियल अप्रोचच्या बघायला लागतील आपल्याला. त्याच्या जुन्या पद्धती होत्या, ते शेतकरी आला, सकाळी उठला, गाई घेतली, फक्त दूध काढलं आणि मग ती एक किटली भरून निघून गेला विकायला, तशा वेळेनं जमणार नाही. ह्याला आपल्याला एक इंडस्ट्रियल प्रिन्सिपल्स अप्लाय करायला लागतील फॉर प्रोडक्शन, प्रोसेस अँड मॅनेजमेंट. समजतं, मार्केटिंगसाठी. पुढे हे जनरल होतं.
तो मॅनेजमेंट काय काय केल्या जातात त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. सो मॅनेजमेंट ऑफ फार्म्स अँड फार्म ॲनिमल्स. फार्म मॅनेजमेंट स्टार्ट्स फ्रॉम सगळ्यात पहिलं सिलेक्शन ऑफ हाय यील्डिंग ब्रीड्स. तो जो कोणता प्रोडक्ट असेल आपला, लेट्स से आपला प्रोडक्ट आहे ऑलरेडी डिफाईन केला आहे मिल्क. तो मिल्क आपल्याला काव देणार आहे, तर ते काव कशी असली पाहिजे, हायेस्ट मिल्क देणारी ब्रीड आपल्याला ठेवावं लागेल. ठीक आहे ना. असे कुठल्याही रॅन्डम गाया ठेवून जमणार नाहीये, कारण की त्यांचं एक जेनेटिकल एबिलिटी असते, तेवढंच ते मिल्क देऊ शकतात. सो वी नीड टू हॅव अ गुड ब्रीड, वी नीड टू हॅव अ गुड ब्रीड हू कॅन गिव्ह अ गुड अमाऊंट ऑफ मिल्क. सो सिलेक्शन ऑफ हाय यील्डिंग ब्रीड. मग त्याच्यानंतर नेक्स्ट सिलेक्शन ऑफ फूड दे रिक्वायरमेंट. फूडची रिक्वायरमेंट, जे फूड त्यांना आपल्याला खाऊ घालायचं, फूडर म्हणजे चारा आपण जे त्यांना खाऊ घालणार, तो पण एकदम प्रिसाइजली सिलेक्टेड पाहिजे. कुठलं पण रॅन्डम काही पण फक्त शेतातला चोथा आणला उचलून त्यांना दिलं तर जमणार नाहीये. आपल्याला त्यांचं जे फूड आहे त्याला प्रिसाइजली कंपोज करायला लागणार, आणि मग ते त्यांना खाऊ घातलं तर त्यांना तेवढं नरिशमेंट मिळणार, आणि मग ते ब्रीड स्वतःचं बेस्ट अमाऊंट ऑफ मिल्क देऊ शकतं, बेस्ट क्वालिटी ऑफ मिल्क देऊ शकतं. लक्षात येतंय. पुढे सो देअर फूड रिक्वायरमेंट. नेक्स्ट सप्लाय ऑफ ॲडिक्वेट न्यूट्रिशनल सोर्सेस, क्लीनलीनेस ऑफ द एन्व्हायरमेंट अँड मेंटेनन्स ऑफ हेल्थ. या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करावं लागतील, काळजीपूर्वक ठेवावं लागतील. सो मॅनेजमेंट, फार्म मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काय करायला लागतं. सो दे माईट आस्क यू फार्म मॅनेजमेंटमध्ये काय करायचं. फार्म मॅनेजमेंट. ठीक आहे. तर पॉईंट नंबर 1 सिलेक्शन ऑफ ब्रीड. सिलेक्शन ऑफ ब्रीड हा पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट सेम सिलेक्शन ऑफ काय म्हटलं ते फूड रिक्वायरमेंट. त्यांचं काय फूड आहे ते सिलेक्ट केलं पाहिजे आपण. त्याच्यानंतर त्यांची न्यूट्रिशनल क्वालिटी इनफ असली पाहिजे. सो नेक्स्ट रिक्वायरमेंट इज ॲडिक्वेट न्यूट्रिशन. जे कोणता तुमचा, आता आपण सहज आपण म्हटलो की मिल्कसाठी, तसं तुम्ही अंड्यांसाठी करू शकता, तसं तुम्ही चिकनसाठी करू शकता, तसं तुम्ही मटनसाठी करू शकता, की तसा लाईफस्टॉक डिसाईड केला आपण, आणि त्याच्यानुसार मग आपण ते जो प्रोडक्ट पाहिजे त्याच्यानुसार आपण मॅनेज केलं. नेक्स्ट फोर्थ काय पॉईंट सांगितलं आहे की एन्व्हायरमेंट कसं पाहिजे, क्लीन पाहिजे. सो क्लीनलीनेस काय पाहिजे, क्लीनलीनेस. क्लीनलीनेस. नेक्स्ट पॉईंट आहे त्यांची हेल्थ मेंटेन ठेवावं लागेल. हे सगळं प्रोव्हाइड केलं पण आजारी पडलेलं होतं आपला ऑर्गॅनिझम आणि मारला गेला, किंवा समजा नाही मेला पण त्याच्या इन्फेक्शनमुळं आपल्या ऑर्गॅनिझम बेस्ट प्रोडक्ट देऊ शकला नाही. पुढं आता मॅनेजमेंट ऑफ ॲनिमल. अजून त्या ॲनिमलला आपण काय काय प्रोव्हाइड करू शकतो बघा. वेटरनरी सुपरविजन म्हणजे डॉक्टर आणला पाहिजे. सो वेटरनरी सुपरविजन ह्याच्यातच येणार. काय आणले ते वेटरनरी सुपरविजन. वेटरनरी डॉक्टर आणायचा असतो. त्याच्यानंतर ते डॉक्टर काय करणार, त्याचे वॅक्सिनेशन्स करणार. ॲज आय सेड वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे. पुढं हाय यील्ड क्रॉस ब्रीड डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे. फाईन, हाय यील्ड क्रॉस ब्रीड डेव्हलपमेंट झाली पाहिजे. नेक्स्ट प्रोडक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ प्रोडक्ट्स. ते जे प्रोडक्ट्स आपल्याला मिळाले त्यांना प्रिझर्व पण करता आलं पाहिजे, नाहीतर आज प्रोड्यूस केलं उद्या जाऊस तर मार्केटमध्ये पोहोचायच्या अगोदर ते खराब पण होऊन गेलं. तर हे पण गोष्टी आपल्याला काळजी करायला लागतील की प्रिझर्वेशन ऑफ प्रोडक्ट्स पण आपल्याला असले पाहिजेत. सो नेक्स्ट काय म्हणल्यात, क्रॉस ब्रीड डेव्हलपमेंट पण करता आली पाहिजे. समजा 2 बेस्ट ब्रीड भेटल्या त्या दोघांचा क्रॉस पण करायचा आपण. नुसतंच फक्त एक ब्रीड चांगली आहे म्हणून ठेवायचं नाही. समजा 2 चांगल्या वेगवेगळ्या ब्रीड भेटल्या तर त्यांचं क्रॉस करून अजून बेटर ब्रीड बनवता आली तर बेटर. नेक्स्ट कुठला पॉईंट म्हटले ते की देर शुड बी मेथडॉलॉजीज फॉर प्रिझर्वेशन. प्रिझर्वेशन ऑफ प्रोडक्ट्स. प्रिझर्वेशन ऑफ प्रोडक्ट्स. अँड लास्टली आपल्याला त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग पण करता आली पाहिजे. नाहीतर नुसतं बनवून ठेवलंय प्रोडक्ट, वाटप तर नाही आहे म्हणजे फायदा तर काहीच होणार नाही मग. आणि एनिवेज आपण कशासाठी ॲनिमल हजबंड्री करतोय, फॉर प्रोडक्ट्स. तर डिस्ट्रीब्युशन मार्केटिंग. सो हे तुमचे पॉईंट्स आले पाहिजेत इन युअर आन्सर इफ दे आस्क यू हाऊ टू डू फार्म मॅनेजमेंट. ठीक आहे. हाऊ टू डू फार्म मॅनेजमेंटमध्ये हे तुमचे पॉईंट्स ॲड झालेच पाहिजेत. सिलेक्शन ऑफ ब्रीड, त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ फूड रिक्वायरमेंट, देन गिविंग ॲडिक्वेट न्यूट्रिशन, क्लीनलीनेस, हेल्थ बघायची. हेल्थमध्ये वेटरनरीला भेट घालायची, त्याच्याकडनं वॅक्सिनेशन्स करून घ्यायच्या. जमलं तर 2 बेटर ब्रीड असतील तर त्यांना आपण क्रॉस ब्रीड डेव्हलपमेंट करून एक नवीन ब्रीड तयार करावी. किंवा प्रिझर्वेशन ऑफ प्रोडक्ट्स. प्रिझर्वेशन प्रोडक्ट म्हणजे काय, हे सगळं केल्यानंतर तो ऑर्गॅनिझम आपला काय देणार, बेस्ट प्रोडक्ट देणार आहे. पण ते बेस्ट प्रोडक्ट मार्केटमध्ये पोहोचायच्या अगोदर जर खराब झाला तर तसं व्हायला नको, म्हणून आपण काय करायचं, त्या प्रोडक्ट्सला प्रिझर्व कसं करता आलं पाहिजे ह्याचं पण आपण सायंटिफिक अप्रोच ठेवला पाहिजे. आणि शेवटी
तुम्ही प्रिझर्व करू शकलात की मग त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं, पोहोचवायचं कसं मार्केटमध्ये, हे बघायचं. सो दॅट इज डिस्ट्रीब्युशन अँड मार्केटिंग. आता हे होतं मॅनेजमेंट. आता ॲनिमल ब्रीडिंग कशी केली जाते, ही क्रॉस ब्रीड डेव्हलपमेंट कशी केली जाते, ठीक आहे. सो विल डिस्कस अबाउट दॅट. सो ॲनिमल ब्रीडिंग म्हणजे काय, त्यांना रिप्रोड्यूस करायला लावणे, सोप्या भाषेत त्यांना रिप्रोड्यूस करायला लावणे. तर बघा, ब्रीडिंग ऑफ ॲनिमल इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ ॲनिमल हजबेंड्री. सगळ्यात वन ऑफ द मेजर रोल ॲनिमल हजबेंड्रीमध्ये तुम्हाला ब्रीडिंगच आहे. ॲनिमल ब्रीडिंगचं एम काय असतं, एक अशी नवीन ब्रीड तयार करून घेणे की जो सगळ्यात बेस्ट आउटपुट देते. काय देते, बेस्ट आउटपुट. सो ॲनिमल ब्रीडिंग एम्स ॲट, कधी विचारतील एम काय त्याचं, इन्क्रीज द यील्ड ऑफ ॲनिमल्स अँड इम्प्रूव्हिंग द डिझायरेबल क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट. द प्रोडक्ट कुड बी एनिथिंग, मीट, मिल्क, वूल, इट कुड बी एनिथिंग. त्या प्रोडक्टची क्वालिटी वाढवण्यासाठी आपण ब्रीड इम्प्रूव्ह करणार. काय इम्प्रूव्ह करणार, ब्रीड इम्प्रूव्ह करणार. तो बघा, ब्रीड म्हणजे काय, तुम्ही गाईचे प्रकार बघितले असतील, देशी गाई पण असू शकते, जर्सी गाई पण असू शकते, है ना. बकऱ्यांमध्ये पण प्रकार बघितले असतील तुम्ही, कुत्र्यांमध्ये प्रकार बघितले, कुत्र्यांचे प्रकार तर सर्वांनी बघितलेले असतात किंवा पाहिलेले असतात. तुम्ही हस्की ऐकला असेल, सायबेरियन हस्की ऐकला असेल, त्यानंतर आपला इंडी डॉग, इंडी पप कुत्रा, त्या वोडाफोनवाला कुत्रा बघितला असेल, तर पग असतो. हे जे विदिन द सेम स्पीशी जे व्हरायटीज असतात त्यांना आपण ब्रीड्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना, ब्रीड्स. सो विदिन द स्पीशी जे व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम एक्झिस्ट करतील, सेम स्पीशीचे वेगवेगळे प्रकार, त्यांना आपण ब्रीड म्हणतो. सो बघा, अ ग्रुप ऑफ ॲनिमल्स related by descent and similar in most characters like general appearance, features, size, configuration, etc. are said to belong to a breed. एकाच ब्रीडचे असतील. मग ते त्याच्यात काय काय सांगतात, ते सिमिलर, मोस्ट कॅरेक्टरला ते सिमिलरच पाहिजेत. मग ते कोणकोणते असू शकतात, जनरल अपिअरन्स, फीचर, साईज, कन्फिगरेशन, ठीक आहे. म्हणजे ते सेम स्पीशीचे पाहिजेत, फक्त थोडाफार वेगळा फरक पाहिजे. सेम स्पीशी असले पाहिजे पण थोडाफार फरक असला की त्यांना व्हरायटी. प्लांटमध्ये आपण व्हरायटी म्हणलो, ॲनिमलमध्ये आपण ब्रीड म्हणणार आहेत, ठीक आहे ना. मँगोची व्हरायटीज म्हणतो बघा, हापूस आंबा असेल, देवगड आंबा असेल, त्याच्यानंतर आपला तो तोता आंबा असेल, हे आंब्याचे प्रकार आहेत, मग हे व्हरायटी. तसंच जनावरांच्या व्हरायटीजला आपण काय म्हणणार, एका स्पीशीच्या व्हरायटीजला आपण काय म्हणणार, ब्रीड म्हणणार. काय म्हणणार, ब्रीड. सो ॲनिमल ब्रीडिंग इज डन फॉर गेटिंग, आता काम काय, फॉर गेटिंग इम्प्रूव्ड ब्रीड विथ डिझायरेबल क्वालिटीज. आता इम्प्रूव्हमेंट तर करतोय आपण, पण कशा प्रकारे, आपल्या प्रोडक्टच्या अनुसार वाढतोय का, इम्प्रूव्ह होतोय का नाही, ते महत्त्वाचं आहे. नाहीतर तो साईजमध्ये वाढला पण उपयोगच नाही आहे. आपल्याला साईजचं घेणं देणं नव्हतं, त्याचं मिल्क प्रोडक्ट वाढला पाहिजे होता. तर तसंही लक्षात घ्यायचं, इट शुड बी इम्प्रूव्ड ब्रीड इन अ सेन्स ऑफ डिझायरेबल क्वालिटीज विच वी वॉन्ट, डिझायरेबल क्वालिटीज ऑफ प्रोडक्ट अँड ऑल्सो टू इन्क्रीज द यील्ड ऑफ ॲनिमल्स. डिझायरेबल कॅरेक्टर सचेस, आता आपण काय काय अपेक्षा ठेवतो एखाद्या ॲनिमलकडनं किंवा त्याच्याकडनं, आपण म्हणतो की हे डिझायरेबल कॅरेक्टर आहे. मिल्क प्रोडक्ट, त्यानं तो मिल्कचं अमाऊंट, मिल्कची क्वालिटी, मीटचं अमाऊंट, मीटची क्वालिटी, एगचा नंबर पर इयर आर नेसेसरीली द अप्रोचेस विच वी डू. तो डिझायरेबल कॅरेक्टर्स कोण असू शकतात असा क्वेश्चन विचारला तर बघा, सो व्हॉट कुड बी द डिझायरेबल कॅरेक्टर विच वी आर एक्सपेक्टिंग. ते विचारतील की तुम्हाला काय पाहिजे नक्की त्या जनावराकडनं. तुम्ही म्हणताल सर, जर माझं मिल्क प्रोडक्शनचं डेअरीचं दुकान आहे, डेअरीचं फार्म आहे माझं, तर माझ्या जनावरांना मला दूध भरपूर दिलं पाहिजे, हाय क्वालिटीचं दिलं पाहिजे. तो पहिला डिझायरेबल अप्रोच काय असतो, आधी इच्छा काय, डिझायर म्हणजे काय, इच्छा, हाय क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ मिल्क, क्वांटिटी ऑफ मिल्क. दुसरा डिझायर्ड अप्रोच काय असू शकतो, सेम, हाय क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ मीट. तिसरं काय होऊ शकतं, हाय नंबर ऑफ एग्स पर इयर, हाय नंबर ऑफ एग्स पर इयर. तो पहा, सो सच एन इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ मिल्क, क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, क्वालिटी ऑफ मीट, मॅक्सिमम यील्ड ऑफ एग्स पर इयर आर नेसेसरली अचीव्ड थ्रू ॲनिमल ब्रीडिंग. आणि हे सांगतायत की हे सगळे डिझायर आपण कशा थ्रू अप्रोच करू शकतो, सिम्पली ॲनिमल ब्रीडिंगच्या मेथडनं. कशाच्या मेथडनं, ॲनिमल ब्रीडिंगच्या मेथडनं. क्लिअर आहे. पुढे आता ब्रीडिंगचे प्रकार आहेत, ठीक आहे ना. ब्रीडिंगचे प्रकार आहेत म्हणजे रिप्रोडक्शन करून घ्यायचं आणि एक नवीन ब्रीड तयार करायची, त्याला म्हणतो आपण ब्रीडिंगचे प्रकार. तो इन ब्रीडिंग असतं, आउट ब्रीडिंग असतं. आउट ब्रीडिंगमध्ये परत प्रकार आहेत, तो बघूया काय आहे ते. सो लेट्स स्टार्ट विथ इन ब्रीडिंग.
So inbreeding, there are two main types of breedings, that is inbreeding and outbreeding. Inbreeding मध्ये का बघा, breeding of closely related individuals for 4 to 6 generation. म्हणजे आपण 4 to 6 जनरेशन म्हणजे नक्की काय? या दोघांचे पॅरेंट सेम होते, या दोघांचे पॅरेंट सेम, या दोघांचे पॅरेंट सेम, या दोघांचे परत तसं. आता थोडेसे अजून ड्रॉ करायला लागतील मला असं वाटतंय. गरज नाही आपण एक. तो फॉर एक्झाम्पल हा वाला, हा वाला, हा, हा आणि पण एक 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 पिक केलं, हे सेम पॅरेंट आहेत, सेम जनरेशनचे. ठीक आहे. आता इथे जर बघितलं तर हा ह्याला इथे ह्या पॉईंटला रिलेटेड आहे, समजलं ना. म्हणजे तो सेकंड जनरेशन रिलेशन आहे. ठीक आहे. ह्याच्याशी कंपेअर केलं किंवा ह्याच्याशी कंपेअर केलं, 4 आणि 5शी कंपेअर केलं तर ते ह्याला कुठं कॉमन पॉईंट दाखवतात, इथं. म्हणजे ते थर्ड जनरेशन आहेत, समजलं ना. म्हणजे अशा प्रकारे सख्खा, हा सख्खा आहे, हा चुलत आहे, आणि बघा हा आणि हा सख्खा आहे, हा आणि हा चुलत आहे, हा आणि हा चुलत चुलत आहे. मग चुलत चुलत भाऊ असतो ना आपला, तो आपल्याला थर्ड जनरेशन मॅच करतो. आणि ते म्हणतात की 4 ते 6 जनरेशन च्या कमीच पाहिजेत, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तो इनब्रीडिंगच्या अंडर येत नाही. मग ते म्हणणं काय आलं नीट समजा, म्हणणं काय आलं त्यांचं. सो इट शुड बी रिलेटेड फॉर 4 to 6 जनरेशन, 4 ते 6 जनरेशनसाठी ते रिलेटेडच पाहिजेत. सो पहिलं इनब्रीडिंग बद्दल बघूया आपण. काय म्हणतात पहिली रिक्वायरमेंट काय, क्लोजली रिलेटेड असतील तर ते किती, फॉर 4 to 6 जनरेशन दे शुड बी क्लोजली रिलेटेड. ठीक आहे, फाईन. म्हणजे जे कपल आपण ब्रीड करणार, 2 ब्रीड्सला आपण ब्रीड केलं किंवा 2 ऑर्गॅनिझम्सला आपण ब्रीड केलं तर ते 4 ते 6 जनरेशनसाठी कसे पाहिजेत, क्लोजली रिलेटेड पाहिजेत. आता इनब्रीडिंग केल्यानं काय होतं, तर जे जेनेटिक कॅरेक्टर्स असतात, आता एवढ्या जवळचे जे रिलेटिव्स आहेत म्हटल्यावरती कॅरेक्टर्स होमोझायगस होणार आहेत. सो इट इन्क्रीजेस होमोझायगॉसिटी. काय करतील, होमोझायगॉसिटी इम्प्रूव्ह करतील. कारण की असं समजा की रिलेटिव्समध्ये क्रॉसिंग होते तर कुठलाही कॅरेक्टर हेट्रोझायगस असेल तर होमोझायगस व्हायची प्रोबॅबिलिटी हाय ठेवतं. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रॉपर्टी म्हणतात की इन्क्रीजेस होमोझायगॉसिटी बाय इनब्रीडिंग. आता इनब्रीडिंग करत राहिलो म्हणजे विदिन द सेम ब्रीड आपण, ह्याचा अर्थ काय असतो इनब्रीडिंग म्हणजे काय, विदिन द सेम ब्रीड. कारण 4 ते 6 जनरेशनसाठी रिलेटिव्ह आहेत तर ते सेम ब्रीडच असणार आहेत. तो सेम आपण सेल्फ काय म्हणतो त्याला, इनब्रीडिंगमध्ये जर सेम ब्रीडमध्ये जर ब्रीडिंग करायला लागलो तर दॅट इज कॉल्ड एज इनब्रीडिंग. त्यात त्यांनी सांगितलं की 4 ते 6 जनरेशनपर्यंत ते रिलेटिव्स पाहिजेत. कसे पाहिजे, 4 ते 6 जनरेशनपर्यंत रिलेटिव्ह पाहिजेत. ह्याच्यामुळे होमोझायगॉसिटी क्रिएट होते. आणि होमोझायगॉसिटी म्हणजे प्युअर लाईन, म्हणजेच काय, प्युअर लाईन तयार होतो. काय तयार होतो, प्युअर लाईन. म्हणजे इमॅजिन करा, कॅपिटल टी स्मॉल टी आपण घेतला, कॅपिटल टी स्मॉल टी हेट्रोझायगस होते. आता ह्याच्यात चान्स आहे ना, हा कॅपिटल टी देणार, ह्याच्यात पण चान्स आहे हा पण कॅपिटल टी देणार. मग हे कॅपिटल टी सोबत येऊन होमोझायगस निर्माण झाला. और असंही जाऊ शकलं असतं, स्मॉल टी दिला होता, यांना पण स्मॉल टी दिला होता, पण हे सोबत आले आणि स्मॉल टी आला. म्हणजे होमोझायगॉसिटी यायची प्रोबॅबिलिटी हाई असते. काय असते, होमोझायगॉसिटीची यायची प्रोबॅबिलिटी हाई असते जर आपण काय केलं, इनब्रीडिंग केलं. काय केलं, इनब्रीडिंग. पुढं नेक्स्ट, प्युअर लाईन्स ऑफ ॲनिमल्स कॅन बी ऑब्टेन. इनब्रीडिंग इज हेल्पफुल इन एलिमिनेशन ऑफ हार्मफुल रेसेसिव्ह जीन्स. आता बघा ते काय म्हणतात, ते हार्मफुल रेसेसिव्ह जीन्स जे असतात त्याला काय करतं, एलिमिनेट करतं. काय करतं, एलिमिनेट. आता याचा प्रकार दाखवतो. लेट्स से वी हॅव अ कॅपिटल बी जीन, अ स्मॉल बी जीन. स्मॉल बी जीन ही डेंजरस आहे, लेट्स से लिदल आहे, आणि ही जीन आहे ते आपण म्हणूया की प्रोडक्ट देते आपल्याला. तो बघा इनब्रीडिंगचा फायदा काय होतो. लेट्स से आपण कॅपिटल बी घेतला, कॅपिटल बी स्मॉल बी, त्याला क्रॉस केला कॅपिटल बी स्मॉल बी.
ह्यानं 2 गॅमेट देणार आहे कॅपिटल बी स्मॉल बी, ह्यानं बी 2 गॅमेट देणार आहे कॅपिटल बी स्मॉल बी. आता हे दोघं सोबत आले तर कॅपिटल बी कॅपिटल देईल, गुड फॉर अस. हे दोघं सोबत आले तर नो इश्यूज, कॅपिटल बी स्मॉल बी आला. हे दोघं सोबत आले तर कॅपिटल बी स्मॉल बी आला, ओके नो इश्यूज. हा सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट देणार आहे. पण हे डॉमिनेट असल्यामुळे हे पण तेच प्रोडक्ट देणार जे आपल्याला कॅपिटल बी देणार आहे. पण जेव्हा हे दोघं सोबत येतील स्मॉल बी हे एलिमिनेट होणार. तो बघा ना, नेचरमधनं स्मॉल बी एलिमिनेट व्हायच्या वर्जवर येतो. सो व्हॉट आर दे ट्राईंग टू से, हार्मफुल जर ही जीन रेसेसिव्ह असेल तर दोन रेसेसिव्ह होमोझायगस कंडिशनमध्येच एक्सप्रेस होती ना, हिथं पण एक्सप्रेस नाही झाली, हिथं पण एक्सप्रेस नाही झाली, पण हिथं सोबत आल्यावर एक्सप्रेस झाली. सो ते एलिमिनेट होती ना, हळूहळू विथ टाइम एलिमिनेट होत जाणार. इन ब्रीडिंगना आपण कॅपिटल बी जमा करत जाणार आणि स्मॉल बी आपोआप एलिमिनेट होत जाणार. ठीक आहे, तो हे कंडिशन आहे. नेक्स्ट काय सांगतायत, अँड फॉर अक्युम्युलेशन ऑफ सुपिरियर जीन्स. त्याच एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं, त्याच एक्झाम्पलमध्ये बघा परत, रेसेसिव्ह जीन एलिमिनेट होत गेली तर सुपिरियर जीन तयार होत जाते ना, कारण की सुपिरियर सोबत आले तर बेटर असतात. सुपिरियर जीन काय होणार, जमा होत जाणार आणि रेसेसिव्ह जीन जे असतात, जे लिदल रेसेसिव्ह जीन आहेत, सोबत आले की एलिमिनेट पण होतात. तो फायदाच आहे. सो ॲज यू कॅन सी, हार्मफुल जीन्स आर एलिमिनेटेड अँड देर इज अक्युम्युलेशन ऑफ सुपिरियर जीन्स. इन ब्रीडिंग हॅज डिमेरिट. आता सगळ्यात मोठा लॉस काय, पहिलं तर त्यांनी सांगितलं हार्मफुल रेसेसिव्ह जीन्स आर एलिमिनेटेड. पुढं अक्युम्युलेशन of superior genes. There is only one loss and that is continuous inbreeding can cause inbreeding depression. काय कॉज करू शकतो, inbreeding depression is the only bad point. Inbreeding depression मध्ये जाऊ शकतो. So this is the demerit. म्हणजे कंटिन्युअसली ब्रीडिंग, सेम ब्रीड मध्ये आपण ब्रीडिंग करत राहिलो ना, काय लॉस आहे की ते ऑर्गॅनिझमची प्रोडक्टिव्हिटी आपोआप नॅचरली कमी होऊन जाते, जेनेटिक लेवलला कमी होऊ शकते. सो दॅट इज गोइंग टू बी इनब्रीडिंग डिप्रेशन. तो डिमेरिट आहे. सो बघा काय म्हणलं, इनब्रीडिंग हॅज डिमेरिट दॅट इट युजली रिड्युसेस फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. आणि ह्यालाच म्हणलेत, इथं शेजारी लिहून घ्या टेक्स्टबुकमध्ये, इनब्रीडिंग डिप्रेशन. त्याच्यामध्ये फर्टिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी दोन्हीही कमी होऊ शकते. फर्टिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी दोन्हीही कमी होऊ शकते. समजलं. आता हे जे लिहिलं तुमच्या समोर, हे तुमचं टेक्स्टबुकचा आन्सर आहे. म्हणजे एक्झामसाठी तुम्ही ह्याला यूज करू शकता ॲज अ एक्सप्लेनेशन फॉर इनब्रीडिंग. नाव लेट्स टॉक अबाउट आउटब्रीडिंग. आउटब्रीडिंगमध्ये काय करायचं, तर ह्याच्यात दोन प्रकार आहेत परत, एक आउट क्रॉसिंग आणि एक क्रॉस ब्रीडिंग आहे. आउट क्रॉसिंगमध्ये इथं इनब्रीडिंगमध्ये आपण ब्रीड कुणामध्ये केलं, फॉर सेम ब्रीड. दोन्ही पॅरेंट जे आपण मेल फिमेल जे डिसाईड घेतले ते सेम ब्रीडचे आहेत, फक्त ते 4 ते 6 जनरेशनच्या कमी पाहिजेत. त्याच्यापेक्षा वरचे त्यांचा कॉमन पॅरेंट नसावा. 4 ते 6 जनरेशनच्या अलीकडचाच पॅरेंट असावा कॉमन पॅरेंट. 4 ते 6 जनरेशनचा वरचा पॅरेंट नसावा, म्हणजे लई लांबचं नातं नसावं. 4 ते 6 जनरेशन मध्ये आपला आजोबा पंजोबा कोणतरी कॉमन पाहिजे. ठीक आहे ना, त्याच्यावरचा नको. बघा, आपले वडील पहिली जनरेशन आपल्या, त्याच्यावरती आजोबा, त्याच्यावरती पंजोबा, पंजोबाच्या वरती खापर पंजोबा, तिथपर्यंतचं कोण असलं ना आपला नातेवाईक, तर तो आपल्या 4 ते 6 जनरेशनच्या अलीकडचा आहे. पण 6व्या जनरेशन पर्यंत पण आपण मागं आपली पूर्ण वंशावळ मागं गेलो आणि 6व्या जनरेशन पर्यंत 6 जनरेशन मागं जरी गेलो तवर पण कोण कॉमन नाही पॅरेंट, मग त्याच्या वरचा झाला तो. हेच समजा की 4 ते 6 जनरेशन म्हणजे नक्की काय म्हणतायत की मागच्या 4 किंवा मागच्या 6 जनरेशन पर्यंत एक तरी पॅरेंट आपल्या आणि त्या समोरच्या ऑर्गॅनिझमचा कॉमन असावा. तर ते 4 ते 6 जनरेशनच्या अलीकडचेच ब्रीड आहे. सो सेम ब्रीडमध्ये अलीकडचाच पॅरेंट जर डिसाईड केला आहे, कपल डिसाईड केला ब्रीड करण्यासाठी, तर ते क्लोजली रिलेटेड म्हणायला लागतात. नेक्स्ट आहे आउटब्रीडिंग. आउटब्रीडिंगमध्ये बघा, इन्व्हॉल्व्स ब्रीडिंग ऑफ अनरिलेटेड ॲनिमल्स. मग अनरिलेशन दोन प्रकारे होऊ शकते, एक तर दुसराच ब्रीड किंवा आपल्याच ब्रीडचा पण 6 जनरेशन पर्यंत पण कॉमन पॅरेंट नाही आहे. समजतं का तुम्हाला. इनब्रीडिंगमध्ये 6व्या जनरेशन पर्यंत एक तरी पॅरेंट कॉमन भेटला. पण आउटब्रीडिंगमध्ये पहिला जो प्रकार आहे आउट क्रॉसिंग, ज्याच्यात 6 जनरेशन पर्यंत पण एक पण कॉमन पॅरेंट नाही आहे. आणि क्रॉस ब्रीडिंग त्याचा दुसरा प्रकार आउटब्रीडिंगचा, ज्याच्यात ते दुसरी ब्रीडच आहे, मग तर पॅरेंट कॉमन असायचा संबंधच येत नाही. तो बघा, सो ॲनिमल्स मे बी ऑफ सेम ब्रीड, ते सेम ब्रीडचे पण असू शकतात, बट हॅव्हिंग नो कॉमन अँसेस्टर फॉर 4 to 6 जनरेशन. तो पहिला आलाय आउट क्रॉसिंग. आउटब्रीडिंगमध्ये पहिला काय आहे, आउट क्रॉसिंग. आउट क्रॉसिंगमध्ये काय सांगतात,
नो कॉमन ancestor till 4 to 6 जनरेशन. ठीक आहे. बट हेच साहजिक गोष्ट आहे, सेम ब्रीड मध्ये होणार. आउट क्रॉसिंग इज क्रॉस बिटवीन सेम ब्रीड. ठीक आहे. सो इन्वॉल्व्स ब्रीडिंग बिटवीन एनिमल्स ऑफ डिफरंट स्पीशीज नाही. इट इज ऑल्सो नोन एज इंटरस्पेसिफिक. ही तर काहीतरी रॉंग डेफिनेशन आलं बेटा, हे चुकीचं आहे. क्रॉस ब्रीडिंग इज समथिंग रॉंग इन दैट. ह्याचं डेफिनेशन तिकडे गेलंय, थांबा, तेच लक्षात ठेवा. आउट ब्रीडिंग मध्ये आपण दोन प्रकारे म्हणतोय, इन ब्रीडिंग आणि आउट ब्रीडिंग. आउट क्रॉसिंग आहे नो कॉमन अँसेस्टर टिल 4 to 6 जनरेशन, बट सेम ब्रीड मध्ये होतं. ठीक आहे. दुसरं आहे तुमचं क्रॉस ब्रीडिंग. क्रॉस ब्रीडिंग मध्ये आपण काय करतो, डायरेक्टली दोन डिफरंट आपण ब्रीड यूज करतो. दोन डिफरंट ब्रीड, दोन वेगळ्या जातीची जनावर घेतली आपण, पण एकच स्पीशी सेम. बघा, सेम स्पीशी बट डिफरंट ब्रीड. डिफरंट ब्रीड यांच्यामध्ये जर क्रॉस केला तर ते आपली क्रॉस ब्रीडिंग झाली. सो इथे आपण म्हणूया डिफरंट ब्रीड. आता एक खूप छान पॉइंट आहे, आउट क्रॉसिंग आपण कधी करतो किंवा कशासाठी यूज करू शकतो. आउट क्रॉसिंग इज टू ब्रेक इन ब्रीडिंग डिप्रेशन. इट ब्रेक्स काय करते, ब्रेक ते इन ब्रीडिंग डिप्रेशन. आता क्रॉस ब्रीडिंग मध्ये काय सांगतात, सेम स्पीशी बट डिफरंट ब्रीड ह्यांच्यामध्ये क्रॉस केला जातो. तर बघा, क्रॉस ब्रीडिंग इन्व्हॉल्व्स ब्रीडिंग ऑफ सुपिरियर मेल ऑफ वन ब्रीड विथ सुपिरियर फीमेल ऑफ अनादर ब्रीड. यांच्यामध्ये जो क्रॉस होतो तो आपण म्हणतो की काय असतो, क्रॉस ब्रीडिंग असतो. काय असतो, क्रॉस ब्रीडिंग. तो फीमेल ऑफ अनादर ब्रीड. बाय क्रॉस ब्रीडिंग न्यू ॲनिमल ब्रीड ऑफ डिझायरेबल कॅरेक्टर आर डेव्हलप. आता जसं की त्यांनी शीपसाठी सांगितलेलं बघा, नीट आहे का. तर एक नवीन ब्रीड तयार केली ती त्यांनी, तिचं नाव आहे हिसारडेल. काय आहे, हिसारडेल. हे पंजाबमध्ये केलंय बरं का. कुठं केलंय, पंजाबमध्ये झालेलं आहे पूर्ण. चल लक्षात द्या, हे कुठं प्रोड्यूस केली आहे आपण, इन ह्युमन्सनं पंजाबमध्ये एक नवीन ब्रीड तयार केलेली आहे आपण. कोणती, हिसार. ह्याच्यात आपण क्रॉस केलंय मरिनो रॅम्स. शीपमध्ये मेलला आपण रॅम्स म्हणतो. काय म्हणतो, रॅम्स. रॅम्स म्हणजे मेल. इज क्रॉस्ड विथ बिकानेरी ईव. शीप्समध्ये ईव म्हणजे फिमेल असते. तर ह्यांना हे एक ब्रीड होता, हा एक ब्रीड होता. मरिनो एक ब्रीड आहे, तो इंटरनॅशनल ब्रीड होता, आणि बिकानेरी हे इंडियन ब्रीड होता शीपचं. त्या दोघांना आपण काय केलं, क्रॉस केलं आणि काय बनवलं, हिसारडेल एक नवीन ब्रीड बनवली. ती दोघांपेक्षा पण सुपिरियर होती. तर बघा, हिसारडेल इज अ न्यू ब्रीड ऑफ शीप डेव्हलप फ्रॉम क्रॉसिंग बिकानेरी ईव अँड मरिनो रॅम्स इन पंजाब. तो दोन वेगळ्या ब्रीड घेतल्या ना आपण, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये जर चुकीचं दिलं असेल तर त्याला रिकरेक्ट करून घ्या, आणि रिकरेक्ट जर आपल्या बोर्डाने HSC बोर्डाने जर केलं असेल तर ते हे चालेल. पण मेक शुअर ते हेच असावं की नो कॉमन अँसेस्टर टिल 4 to 6 जनरेशन, बट दे बिलॉंग टू सेम ब्रीड. सॉरी, हां, सेम ब्रीड. सेम ब्रीड म्हटलं तर सेम स्पीशी तरी येणारच. ब्रेक्स, ह्याचं मेन बेनिफिट काय, इट ब्रेक्स इन ब्रीडिंग डिप्रेशन. कारण की नवीन जेनेटिक्स इन्व्हॉल्व झाले. इन ब्रीडिंग डिप्रेशन काय आलं तर सेम ब्रीडला आणि 4 ते 6 जनरेशनच्या अलीकडचाच रिलेटिव्ह होता, त्याला आपण ब्रीड करत करत गेलो, आणि त्याच्यामुळे फर्टिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी कमी झाली. मग त्याला ब्रेक करण्यासाठी बाहेरच्या ग्रुपचे फक्त जीन्स काय झाले पाहिजेत, इन्सर्ट झाले पाहिजेत आपल्या ग्रुपमध्ये, असं लॉजिक आहे. तो सेम ब्रीड घेतली पण इफ ॲन्सेस्टर कॉमन नाही आहे, मग त्यांचे जीन्स इन्व्हॉल्व झाले की इन ब्रीडिंग डिप्रेशन पण काय झाली, ब्रेक झाली. काय झाली, ब्रेक. समजलं, क्लिअर आहे. चला पुढं. आता लास्ट प्रकार आहे बघा, मी ह्याला परत एकदा रिवाइज करून देईल तुम्हाला 2 मिनिटात. पहिले इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन बघू.
सगळ्यात पहिलं आपण काय शिकलो, इनब्रीडिंग. इनब्रीडिंगमध्ये सेम ब्रीड 4 ते 6 जनरेशनपर्यंत कॉमन पाहिजे, त्यांच्यामध्ये ब्रीडिंग केली. याचा फायदा काय होतो, सुपिरियर जीन्स अक्युमुलेट होतात, इन्फिरियर जीन्स एलिमिनेट होतात. ठीक आहे. पुढं जेव्हा नेक्स्ट आपण म्हटलो की आउटब्रीडिंग. आउटब्रीडिंगचे 2 प्रकार. काय काय होतं आउटब्रीडिंगचे 2 प्रकार. एक होता तुमचा आउट क्रॉसिंग, दुसरा होता क्रॉस ब्रीडिंग. आउट क्रॉसिंगमध्ये काय केलं, 4 to 6 जनरेशनपर्यंत पण कॉमन नसावा, तर ते असतं आउट क्रॉसिंग. हे कशाला हेल्प करतं, इन ब्रीडिंग डिप्रेशन ब्रेक करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट होतं क्रॉस ब्रीडिंग. क्रॉस ब्रीडिंगमध्ये आपण काय केलं, 2 वेगवेगळ्या ब्रीडला घेतला आणि त्यांना क्रॉस केल्याने एक बेटर ब्रीड बनवली, नवीन ब्रीड बनवली, दॅट इज क्रॉस ब्रीडिंग. आता तिसरं जे आहे इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. ह्याच्यामध्ये आपण इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन मध्ये आपण काय करतो, ब्रीडिंग ऑफ ॲनिमल्स ऑफ 2 डिफरंट स्पीशीज बट रिलेटेड. सो इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन काय, इंटरस्पेसिफिक, स्पेसिफिक म्हणजे स्पीशी, स्पेसिफिक हायब्रिडायझेशन. इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशनचं एक्झाम्पल आहे, आपण घेतला होता मेल हॉर्स विच वॉज क्रॉस्ड विथ फिमेल डॉंकी, आणि ह्यांचा जो प्रोडक्ट आला तो होता म्यूल. काय होता, म्यूल. म्यूल म्हणजे खेचर. ठीक आहे. आणि मग हे 2 वेगळ्या स्पीशीज, हॉर्स आणि डॉंकी वेगवेगळ्या स्पीशीज आहेत ना, बट यू हॅव टू रिमेंबर इवन इफ दे आर डिफरंट स्पीशीज बट दे आर रिलेटेड, क्लोज रिलेटिव्स होते ते. ठीक आहे ना. सो रिलेटेड स्पीशीज, इट रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ an animal with desirable character from both the parent, but such breeding is not always successful. Example, mule is a breed obtained from horse and donkey. यांच्या ब्रीडिंगने मिळालं आपल्याला. समजलं. आता आपण इथं काय काय बघितलं हे एकदा रिवाइज करूया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आपण म्हणूया की ब्रीडिंगचे प्रकार. तर सगळ्यात पहिलं होतं इनब्रीडिंग. ठीक आहे. नेक्स्ट होता आउटब्रीडिंग. तर होतं तर काय आपलं इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. इनब्रीडिंग मध्ये closely related, their parents should be common for less than 4 to 6 generation. ठीक आहे. 4 to 6 जनरेशन पेक्षा कमीचा कॉमन पॅरेंट पाहिजे. ओके. नेक्स्ट याचे बेनिफिट्स काय, तर बेनिफिट असं आहे की देर इज इन्क्रीज्ड सुपिरियर जीन्स, एलिमिनेशन ऑफ रेसेसिव्ह जीन्स एलिमिनेट होऊ शकतात. ठीक आहे. अजून काय सांगितलं महत्वाचा पॉइंट, एक बॅड इफेक्ट असा आहे की इनब्रीडिंग डिप्रेशन जाऊ शकतं. इनब्रीडिंग डिप्रेशन होऊ शकतं. ठीक आहे. आउटब्रीडिंग मध्ये परत 2 प्रकार. पहिला काय, आउट क्रॉसिंग आणि क्रॉस ब्रीडिंग. तो आउट क्रॉसिंग मध्ये काय आहे की ते अनरिलेटेड पाहिजेत फॉर मोर देन 4 to 6 जनरेशन किंवा 6 जनरेशन डायरेक्टली म्हटलं तरी चालेल. 4 to 6 जनरेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचं बेनिफिट काय, ह्याच्यामध्ये आपण सेम ब्रीड ठेवतो, फक्त सेम ब्रीड ठेवतो. इथं पण आपण डेफिनेटली क्लोज रिलेटेड म्हणल्यावरती सेम ब्रीडच येणार आहे. ठीक आहे. हे काय बेनिफिट, ब्रेक्स इन ब्रीडिंग डिप्रेशन. ठीक आहे. क्रॉस ब्रीडिंग मध्ये 2
डिफरंट ब्रीडमध्ये क्रॉस केला जातो, 2 डिफरंट ब्रीड ऑफ सेम, ठीक आहे. एक्झाम्पल, हिसारडेल बनवलाय, काय बनवलंय हिसार. आणि इंटरस्पेसिफिक मध्ये क्रॉस बिटवीन 2 डिफरंट बट रिलेटेड. एक्झाम्पल काय बनवलंय. थोडं जरी तुम्हाला आलं तरी तुम्हाला या टॉपिक वरती तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. मेमोराइज दिस झालंच पाहिजे. ओके, 2 मिनिटं मला पाणी पिऊ दे. ठीक आहे. चलो नेक्स्ट, व्हॉट डू मीन बाय आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. हे आपण ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये पण केलेलं असतं. आता समटाइम्स तुम्हीच विचार करा, जर 2 डिफरंट स्पीशीज घेतल्या किंवा 2 डिफरंट ब्रीड घेतल्या क्रॉस करायला, तर ते नॅचरली करतील का? नाही करणार. तो मग ते जर नॅचरली ब्रीड करू शकणार नाही, ते रिप्रोड्यूस नाही करणार, तर आपल्याला आर्टिफिशियल मॅनेजमेंट तर करायला लागेल, कारण की आपल्याला एक नवीन ब्रीड तयार करायची. तो ते करायचे असेल तर आपण काय करणार, मेल्स का जो मेल आहे त्याच्याकडून आपण कलेक्ट करणार आणि त्या फिमेलच्या बॉडीमध्ये इन्सर्ट करणार. एवढं सिम्पल जे आहे प्रोसेस आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. इन्सेमिनेशन म्हणजे काय, इन्सर्शन ऑफ स्पर्म इंटू फिमेल ट्रॅक म्हणजे वजानामध्ये. आता जर त्याला ह्युमन असिस्टन्स मिळाला तर त्याला काय म्हणायचं, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. तर ह्याच्यामध्ये बघा, इन्व्हॉल्व्स कंट्रोल्ड ब्रीडिंग एक्सपेरिमेंट. सीमेन फ्रॉम सिलेक्टेड सुपिरियर मेल इज कलेक्टेड अँड प्रिझर्व्ड इन फ्रोझन स्टेट. क्रायोस्कोपिक प्रिझर्वेशन म्हणतात. काय म्हणतात त्याला, क्रायोस्कोपिक प्रिझर्वेशन. काय म्हणतात, क्रायोस्कोपिक प्रिझर्वेशन. ठीक आहे, काय म्हणतात त्याला, क्रायोस्कोपिक प्रिझर्वेशन. ठीक आहे. आता आय होप आवाज येतोय क्लिअर. यस येतोय. तो फ्रोझन स्टेट और इंजेक्टेड इंटू जनायटल ट्रॅक्ट इमिडिएटली. एक तर फ्रोज करायचं आणि जिकडे कुठे पाठवायचं पाठवून द्यायचं. नाही तर जनावर आपण म्हणतो की आम्हाला अमेरिकेच्या का ब्रीड बरं आमच्या देशी गायला ब्रीड करायचं आहे, अमेरिकाच्या ब्रीड बरं आमच्या देशी गाईचं ब्रीडिंग करायचं, ते घेऊन यायचं का इकडं, तो काव बरं ब्रीड करायला, ऑक्स नाही ना. तो मग काय करणार, तिकडून सीमेन कलेक्ट करून पाठवलं ना फ्रोझन स्टेटमध्ये. तो एकतर समोरासमोर ॲनिमल नसतील तर फ्रोझन स्टेटमध्ये प्रिझर्व करायचं, घेऊन यायचं, मग इकडे इन्सिमिनेट करायचं, किंवा डायरेक्टली घेतलं आणि लगेच तिथल्या तिथे इन्सर्ट केलं. पण ह्युमन मॅनेजमेंटच्या अंडर इट इज युजफुल टू ओव्हरकम द प्रॉब्लेम ऑफ नॉर्मल मीटिंग अँड इनकन्व्हिनियन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. तर ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन जो बघणार आहेत आपण, मोएट हा तुमचा HSC बोर्डाला विचारला जाणारा क्वेश्चन आहे. HSC बोर्डाला विचारला जाणारा क्वेश्चन. सो लेट्स टॉक अबाउट मोएट. याच्यामध्ये आपण काय काय एक्सपेक्टेड पॉईंट लिहायचे. सगळ्यात पहिले तर फुल फॉर्मच आला पाहिजे, मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर. मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर. बघूया काय सांगतात. तो ह्याच्यामध्ये काय करतो आपण, एक आपण
सुपिरियर काव घेतली. आता नॉर्मली काय होऊ शकतं आणि मोएटमध्ये काय करतो ते बघूया आपण. नॉर्मली ती सुपिरियर फिमेल FSH तयार करणार. FSH मुळे आता मॅमल आहे ना शेवटी काव, तर ते काय करणार 1 ओवम प्रोड्यूस करणार. आपण स्पर्म पाठवला सुपिरियर मेलकडनं, फर्टिलायझेशन झालं आणि 1 ऑफस्प्रिंग तयार झाला. ठीक आहे ना, नाही मजा. बट आपण मोएटमध्ये काय करतो, आपण त्या सुपिरियर कावला काय करतोय बघा. सुपिरियर कावला आपण काय दिलं, खूप हाय अमाऊंट ऑफ FSH एक्सटर्नली दिलं. मग ती काय करते, एका सिंगल सायकलमध्ये खूप सारे ओवम देते. ठीक आहे. आता आपण सुपिरियर मेलकडनं स्पर्म घेतले, आर्टिफिशियल इन्सेमिनेट करणार किंवा ते नॅचरली पण काय करू शकतात, ब्रीड करू शकतात. पण हे सगळे एकाच मेलचे सुपिरियर मेलचे स्पर्म्स आहेत, त्यांचं फर्टिलायझेशन झालं. ठीक आहे. मग आपल्याला सुपिरियर झायगॉट ॲट अ टाइम किती मिळाले, 4. पण त्या सुपिरियर कावच्या आतमध्ये 4 बेबीज डेव्हलप होऊ शकतात का, नाही. मग हे झायगॉट आपण पिक केले, मल्टिपल झायगॉट पिक केले किंवा एम्ब्रिओ पिक केले, हे सगळे एम्ब्रिओज म्हणायला लागतील. एम्ब्रिओ पिक करणार, मोरुला स्टेजपर्यंत आपण पिक करतो, म्हणजे ह्याला डेव्हलप होऊ देतो 8 to 32 सेल स्टेजपर्यंत. आणि मग ह्यांना आपण सरोगेट काव काय म्हणतो बघा, सरोगेट काऊजमध्ये ट्रान्सफर करतो. ही सरोगेट काव नंबर 1, ही तशीच सरोगेट काव नंबर 2, ही आहे सरोगेट काव नंबर 3, ही आहे सरोगेट काव नंबर. सो ॲट अ टाइम आपल्याला नॉर्मली फक्त एकच चांगला ऑफस्प्रिंग मिळाला असता ट्रेडिशनल मेथड ऑफ कन्व्हेन्शनल मेथड ऑफ ब्रीडिंगनं. पण मोएटच्या मदतीनं काय केलं बघा, सुपिरियर कावला लय FSH दिला, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. सो खूप सारे तिनं ओव्हम्स दिले एका सिंगल सायकलमध्ये. मग आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेट केलं, स्पर्म्स आपण वेटरनरी डॉक्टरनं ते इन्सर्ट केले किंवा ते नॅचरल मीटिंग केली. तर आता स्पर्म्स तर करोडोत असतात ना, मग स्पर्म्स तर त्या सीमनमध्ये खूप सारे होते, तारनं फर्टिलाइज केलं त्याला डेव्हलप होऊ दिलं. आपण काय होऊ दिलं, डेव्हलप होऊ दिलं, चारही ओव्हमला डेव्हलप होऊ दिलं. एम्ब्रिओज तयार झाले, 8 to 32 सेल स्टेजमध्ये काढलं आणि सरोगेट काउजमध्ये ट्रान्सफर केलं फॉर फर्टिलायझेशन. आर यू गेटिंग? सो हे आहे मोएट. चला पटकन लिहून घ्या. चलो आगे बढ़ते हैं. तो देखना, ध्यान देना क्या है. So multiple ovulation embryo transfer, it involves technology which provides chance of successful production of hybrids. In this method, cow is administered with FSH like hormone to induce follicular maturation and then superior ovulation brought about. एकापेक्षा जास्त ओवम जर रिलीज होणार त्याला सुपिरियर ओव्युलेशन म्हणायचं. इन ईच सायकल 6 to 8 एग्स मॅच्युअर अँड सायमल्टेनियसली. 6 ते 8 मॅच्युअर होतात म्हणतात, हे तर मी 4च केले, पण 6 to 8 मॅच्युअर्स.
द काव इज इदर, बघा काव इज इदर मेटेड, त्याला मेट करायचं, और विथ अन एलाइड बुल और आर्टिफिशियल इन्सिमिनेटेड. द ब्लास्टोसिस्ट ॲट 3 to 8 to 32 सेल स्टेज आर रिकवर्ड नॉन सर्जिकली, म्हणजे पिक करून काढतो आपण, नॉन सर्जिकली काढायचं आहे, अँड ट्रान्सफर टू सरोगेट मदर्स. आता हे ह्यांच्या दुसऱ्या मदर्समध्ये ट्रान्सफर करून दिलं तर ही सुपिरियर काव पुन्हा एकदा अवेलेबल आहे कशासाठी, परत एकदा ओव्युलेट करण्यासाठी. सो नो इश्यूज है ना, परत एकदा ओव्युलेट करण्यासाठी अवेलेबल आहे ती. सो दिस टेक्नॉलॉजी सक्सेसफुली यूज्ड इन कॅटल्स, शिप्स, रॅबिट्स, बघा कॅटल्समध्ये, शिप्समध्ये, रॅबिट्समध्ये, बफेलोजमध्ये एक्सेट्रा. हाई मिल्क यील्डिंग ब्रीड्स ऑफ फिमेल, आणि आपण ब्रीड कोणाला करतो ह्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन हाई मिल्क यील्डिंग फिमेल इज क्रॉस्ड विथ हाई क्वालिटी मीट बुल हॅव बीन फाउंड टू बी सक्सेसफुल टू इन्क्रीज हर्ड साइज इन अ शॉर्ट पिरियड. क्लिअर आहे. तो हे मोएटची स्टोरी आहे कंप्लीट, मोएटची स्टोरी आहे ती. ठीक आहे. नेक्स्ट, नाव डेअरी फार्म मॅनेजमेंट. आपण ह्याच्यामध्ये काही स्पेसिफिक MCQs आहेत हे घेणार आहेत, आणि दिस मस्ट बी आवर टुडेज लास्ट, दिस लेक्चर्स लास्ट पॉइंट. I hope it must be the last point. Yeah, it is the last point. We have already been recording since 46 minutes. It will take only 10 minutes hardly. So around 1 hour का lecture आज का हो जाएगा. So let's see. So dairy farm management म्हणजे आपल्याला डेअरी मध्ये काय काय मॅनेजमेंट करायला लागतात डेअरी बनवली आपण तर. डेअरी इंडस्ट्री इन्व्हॉल्व्स प्रोडक्शन, प्रोसेसिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मिल्क. एवढं तरी डेफिनेशन तुम्हाला डेअरी इंडस्ट्रीचं आलंच पाहिजे. सो मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. सो दूध तर पाहिजेच, पण दूध, दही, ताक, तूप हे सगळे बी त्यातच येणार, पनीर त्यातच येणार. सो मिल्क इज अ व्हॅल्युएबल फूड स्टफ, डेफिनेटली फूड स्टफ युनिव्हर्सली कन्झ्युम बाय ह्युमन बीइंग्स. मिल्क यील्ड मेनली डिपेंड्स ऑन, आता मिल्कचं उत्पादन कशावरती डिपेंड करतं असा क्वेश्चन विचारला तर ऑन द क्वालिटी ऑफ द ब्रीड. खूप महत्त्वाचा पॉईंट इन द फार्म. सिलेक्शन ऑफ गुड ब्रीड हॅव्हिंग हाय यील्डिंग पोटेन्शियल अंडर क्लायमॅटिक कंडिशन्स ऑफ इनहॅबिटिंग एरिया अँड द डिजीज रेजिस्टन्स. बघा काय काय चांगली ब्रीड पाहिजे, क्लायमेट चांगलं पाहिजे, त्याच्यानंतर डिजीज रेजिस्टन्स पाहिजे, हे बेसिक रिक्वायरमेंट आहेत. इन इंडिया काउज अँड बफेलोज आर मेनली यूज फॉर डेअरी फार्म्स. ठीक आहे, हे डेअरी फार्मच्या यूजसाठी यूज करतो आपण. आता कोणकोणते ब्रीड आहेत इंडियन ब्रीड जे आपल्या देशात वापरतात आपण. तो इंडियन काऊ ब्रीड हे MCQला पडतं इंडियन काऊ. तर त्याच्यात 3 नावं दिलेत, सहिवाल, सिंधी आणि गिर. हे आपले काय आहेत इंडियन ब्रँड आहेत. काय आहेत ते इंडियन ब्रँड आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, जर्सी, ब्राऊन स्विस आणि होल्स्टीन हा एक्झॉटिक ब्रँड काय आहेत आपल्या ब्रीड्स आहेत. कोणकोणत्या एक्झॉटिक ब्रीड्स मध्ये काय आलं बघा. एक्झॉटिक काऊ ब्रीड्स मध्ये कोणकोणते आहेत. पहिले दिलं जर्सी, हे लय फेमस आहे आपल्या गावांकडे की जर्सी गाय, जर्सी गाय म्हणतात ना तिथे आहे. त्यानंतर ब्राऊन स्विस आणि तिसरी दिली होल्स्टीन. ह्या 3 ब्रीड ज्या आहेत आपल्या हाई मिल्क प्रोड्युसिंग ब्रीड्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, बफेलोच्या 6 ब्रीड दिले असतील. पुढे दिलं बघा, आर एक्झॉटिक ब्रीड विच आर युज्ड इन डेअरी फार्मिंग. बफेलोज आर रेस्ट्रिक्टेड टू सम पार्ट्स ऑफ एशिया ओनली. आपल्यासारख्या कंट्रीजमध्येच तुम्हाला बफेलोज हे त्यासाठी यूज केले जातात मिल्क प्रोडक्शनसाठी. तर बघा काय दिलं, इन इंडिया 6 ब्रीड अकर्स, 6 ब्रीड दिल्यात बघा. तो कावच्या झाल्या. आता कोणाच्या ब्रीड बघणार आपण, बफेलोच्या. तो बफेलोच्या बघा काय दिलं, 6 ब्रीड. पहिली दिली जाफराबादी, त्यानंतर मेहसाना, मग निलगिरी दिला असेल, मग मुरा दिला असेल, निली आणि सुरती, सॉरी निलगिरी नाही, निली आणि सुरती. तो मुरा, नागपुरी, निली आणि सुरती दिले तिथे नाव. हे पाठ पाहिजेत, हे MCQला आहेत. ठीक आहे. हे आहेत आपले बफेलोचे ब्रीड. काय काय आहेत, जाफराबादी, मेहसाना, मुरा, नागपुरी, निली आणि सुरती. हे आहेत इंडियामध्ये मिल्क प्रोड्युसिंग गुड ब्रीड्स. सो कॅटल्स हॅव टू बी वेल लुक्ड आफ्टर. क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ फुडर, चारा काय टाकतो इन अ प्रॉपर रेशिओ शुड बी गिवन. सायलेज, आता बघा ते सायलेज नावाचा जो प्रकारचा चारा बनवला जातो, काही मशीन्स यूज करतो ज्याच्यात आपण लेग्युम्सचे म्हणजे कोणते कडधान्यवाले जे झाड आहेत त्यांचे भाग, त्यानंतर आपण पुढे त्याच्यामध्ये अजून काय काय ॲड करतो ॲज अ फूड, त्याचं मिक्स करतात आणि मग त्याच्यापासून ते हे बनवतात, चारा बनवतात त्या मशीनमध्ये. तर त्या मशीनमध्ये बनवलेला आपण सायलेज म्हणतो. सायलेज मेड फ्रॉम लेग्युम्स अँड ग्रासेस, मेज अँड जोआर मेक्स गुड फीड.
सायलेज इज सप्लिमेंटेड विथ, त्याच्यात अजून थोडंसं ऑइल केक्स ॲड केलं तर ते ऑइल न्यूट्रिशन वाढणार. मिनरल्स पण ॲड करतो आपण त्याच्यात, व्हायटमिन्स आणि सॉल्ट्स ॲड करतो, सो दॅट बेस्ट फुडर कॅन बी गिवन टू दिस ब्रीड्स. आणि यांना जर बेस्ट फुडर मिळालं, म्हणजे त्यांचा चारा जर चांगला मिळाला त्यांना, तर ते बेस्ट अमाऊंट ऑफ मिल्क देणार आहेत, बेस्ट क्वालिटी ऑफ मिल्क देणार आहेत. क्लिनलीनेस अँड हायजीन ऑफ कॅटल्स अँड हँडलर्स इज ऑफ मोर इम्पॉर्टन्स मिल्किंग, स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट करत असताना. इन रिसेंट इयर्स मच ऑफ दिस प्रोसेस आर मेकॅनाइज. तुम्ही बघितलं असता दूध काढायची सुद्धा मशीन एक्झिस्ट करते, हाताने काढायची गरज नाही, विच रिड्युसेस द चान्स ऑफ डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द प्रोडक्ट. द शेड मस्ट बी क्लीन डेली. ते शेड जे असतं जिथं ठेवतो आपण जनावरं ते स्वच्छ पाहिजे. इट शुड बी स्पेशियस, स्वच्छ आणि स्पेशियस पाहिजे, खूप जागा पाहिजे. विथ ॲडिक्वेट फॅसिलिटीज फॉर फीडिंग, वॉटरिंग अँड लाइटिंग. मिल्क प्रोसेसिंग, मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन प्ले अन इम्पॉर्टंट रोल. नाही तर तुम्ही बनवलं आणि तुम्हाला ते विकताच नाही आलं तर उपयोग नाही. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन डेली इंडस्ट्री. व्हरायटी ऑफ मिल्क प्रोडक्ट्स एक्झिस्ट करतात बघा, जसं की काय दिलेत, कर्ड दिलाय, क्रीम आहे, बटर आहे, घी आहे, कंडेन्स मिल्क आहे, खवा आहे, चीज आहे. मस्ट बी प्रिपेअर्ड फ्रॉम एक्स्ट्रा मिल्क. ते एक्स्ट्रा मिल्कपासून, म्हणजे ते मिल्क तुम्ही दिल्यानंतर विकल्यानंतर ते राहिलेलं एक्स्ट्रा मिल्कपासून हे मिल्क प्रोडक्ट्स तयार करणे. अँड ऑन डिमांड an additional income can be obtained in the cattle farms from cow dung, manure and fuel cakes, because ते गोबर गॅस प्रोडक्शनला यूज होऊ शकतं आणि ते गोबर गॅस प्रोडक्ट्स केलं तर कुकिंग अँड लाइटिंगसाठी यूज होतं. आता याच्यामध्ये तुम्हाला बेसिक तुम्हाला कळलं की तुम्हाला काय लिहायचं आहे. स्वच्छ पाहिजे, तर एरिया बी स्वच्छ पाहिजे, टेम्परेचर पण चांगलं पाहिजे, क्लायमेट पण चांगलं पाहिजे, डॉक्टर पण असला पाहिजे, अधूनमधून दाखवला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक लिहिता येतील. आणि ते कुठलीही फार्मिंग विचारू द्या त्यांनी आता डेअरी फार्मिंग विचारलंय, पुढच्या फिश फार्मिंग जर लिहिलं तर सेमच लिहायचं. आता वेटरनरी डॉक्टर लिहू नका, फक्त माशांना कसं 2 इंजेक्शन द्यायचं तो ते काळजी ठेवा फक्त. डेअरी फार्मिंग झालं, त्याच्यानंतर आपल्याला पोल्ट्रीमध्ये लिहू शकतो. तो जनरल टर्म्स असले पाहिजेत, पण तुम्हाला काळजीपूर्वक हेही लक्षात ठेवायचं कुठल्यामध्ये कुठली स्पीशी दिलेली आहे आपल्याला. हे दोन्ही जे लिहिलंय ना मी, हे तुमचे MCQs आहेत. काय आहेत ते MCQ. तो बघा आपला हा पार्ट इथपर्यंत आज कंप्लीट झाला. ॲनिमल हजबेंड्रीचा 30% ॲनिमल हजबेंड्री संपलेली आपली, आणि लवकरच आपला हा टॉपिक संपून पण देऊया. त्याच्यानंतर हा ॲनिमल हजबेंड्री संपल्यानंतर आपल्याला ह्या टॉपिकचा पुढचा सेशन घ्यावा लागणार आहे, दॅट इज मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. मागच्या लेक्चरला बोललो की हा टॉपिक थोडासा लेंदी आहे, आपल्याला घ्यावा तर तसंच लागणार आहे, पण कॉम्प्रोमाइज कशावरच होणार नाही आहे. चलो, सो बाय.